नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो। पीएम किसान योजनेसह नमो शेतकरी योजनेचा लाभ आपल्याला मिळणार आहे। मित्रांनो, आता दोन्ही हप्ते एकत्र जमा होणार आहेत आणि नमो शेतकरी योजनेचा जीआर सुद्धा आलेला आहे। आणि मित्रांनो, पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना असे योजनेचे दोन्ही मिळून 12,000 रुपये आपल्याला मिळू शकणार आहे। तर मग ते कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे? आणि मित्रांनो, या योजनेचे पैसे हे 5 ऑक्टोबर 2024 रोजी वाशिम महाराष्ट्र येथून दुपारी 12 वाजता होणार आहे। तर मग मित्रांनो, याविषयी काय महत्त्वाचे अपडेट आहे, कोणत्या शेतकऱ्यांना 12,000 रुपये मिळू शकणार आहे, जीआर मध्ये काय सांगितलं आहे, त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आता 17वा हप्ता हा जून महिन्यामध्ये मिळाला होता। त्यावेळेस 9.3 कोटी या शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपयाचे वितरण करण्यात आले होते। तर मित्रांनो, आता जो 18वा हप्ता आहे त्याचे वितरण आता वाशिममध्ये केले जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑक्टोबर रोजी। मग 2,000 रुपयाचा हा हप्ता आपल्या खात्यावर जमा होणार आहे। त्याच्यासोबतच 5व्या हप्त्याचे वितरण सुद्धा, म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता, याचे वितरण सुद्धा या ठिकाणी सोबतच होणार आहे। कारण की मित्रांनो, दोन्ही योजनेचे पैसे हे एकत्र वाटप केले जाणार आहे, कारण की निवडणूक आलेली आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी या ठिकाणी दोन्ही योजनेचे पैसे एकाच दिवशी म्हणजे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे, हे मात्र नक्की आहे। तर मग मित्रांनो, या ठिकाणी 91 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी हा फायदा होणार आहे। म्हणजे नमो शेतकरी योजनेचे जे लाभार्थी शेतकरी आहे महाराष्ट्रातील ते 91 लाख आहे। मग या 91 लाख लाभार्थ्यांना 5व्या हप्त्याचे वितरण या ठिकाणी केले जाणार आहे। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत 30 सप्टेंबर 2024 रोजी जीआर आलेला आहे। मग त्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी 2,254.56 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन यांचा जीआर आहे 30 सप्टेंबर 2024 रोजीचा। मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला ठळक मुद्दे सांगितलेले आहे की 5वा हप्ता हा माहे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या ठिकाणी मिळणार आहे। तसेच मित्रांनो, आता मग यापुढे आहे यापूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्याबाबतची एकूण रक्कम 2,254.56 कोटी इतका निधी वितरित करण्यास निधी प्राप्त झालेला आहे। म्हणजे मित्रांनो, याच्या आधी तुमचे जर हप्ते बाकी असेल, तुम्ही पात्र असून तुम्हाला जर एकही हप्ता मिळालेला नसेल, तर तुम्हाला सर्व हप्त्यांचे पैसे या ठिकाणी आता मिळणार आहे। म्हणजे मित्रांनो, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता तसेच चौथा हप्ता अनुक्रमे संदर्भ 3, 4, 5, 7 अन्वये वितरित करण्यात आला आहे। मग संदर्भ क्रमांक 8 येथील पत्रान्वये सन 2024-25 मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर तरतुदीमध्ये प्रस्तुत योजनेअंतर्गत 5वा हप्ता हा आता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर या दरम्यान तो आता 5 ऑक्टोबर रोजी जमा होणार आहे। तर त्याच्यासोबतच या 5 हप्त्याचे, समजा तुम्हाला आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही किंवा चौथा हप्ता मिळाला पण आधीचे हप्ते मिळालेले नाही, तर असे आधीचे 3 हप्त्याचे पैसे समजायचे तुम्हाला मिळाले नाही, तर तुम्हाला ते 6,000 रुपये आणि आताचे 2,000 असे 8,000 जमा होतील। आणि किंवा आतापर्यंत एकही रुपया मिळालेला नाही नमो शेतकरी महासन्मान निधीचा, तर 5व्या हप्त्यासाठी आपण पात्र आहोत, तर आधीच्या 5 हप्त्याचे पैसे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। त्यासाठी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी हे बघा, माहे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या पूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम 2,254.96 कोटी इतका निधी वितरित करण्याची विनंती प्राप्त झाली आहे। अशा प्रकारे मित्रांनो, या ठिकाणी बघा, अतिशय महत्त्वाचं जीआर मध्ये लेखी स्वरूपात दिलेलं आहे की ज्यांचे प्रलंबित असे हप्ते आहेत नमो शेतकरी महासन्मान निधीचे, ते या ठिकाणी तातडीने वितरित करायचे सूचना जीआर मध्ये दिलेल्या आहेत। त्यामुळे मित्रांनो, ह्या सुद्धा
तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजे असा एकूण PM किसान योजनेचा 2000 रुपये आणि या ज्यांना आजपर्यंत हप्ते मिळाले नाही असे नमो शेतकरी महासन्मान निधीचे 10,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत सर्व हप्ते मिळालेले आहे तशा शेतकऱ्यांना 2,000 रुपये PM किसान योजनेचे आणि 2,000 रुपये नमो महासन्मान निधी योजनेचे असे एकूण 4,000 रुपये तुम्हाला मिळतील। मित्रांनो, आपल्याला या योजनेचे पैसे मिळण्यासाठी PM किसान या पोर्टलवर KYC करणे हे बंधनकारक आहे। मित्रांनो, KYC केली नसेल तर आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही। आधी केली असेल तरी एकदा परत चेक करून घ्या, त्याशिवाय आपल्याला लाभ मिळणार नाही। झाले असेल तर चांगली गोष्ट आहे। तरी मित्रांनो, अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट होते। आपले हा हप्ता आता आपल्याला जमा होणार आहे। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।